अगदी हसत खेळत त्यांचं संभाषण सुरू आहे. आता फक्त सरकार कधी स्थापन करायचं, मुख्यमंत्री कोण होणार हा देखील त्यांच्यासमोर काय जास्त मोठा प्रश्न असणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असंच दिसतंय, कारण भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. निश्चितच. मात्र देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री झाले तरी एकनाथ शिंदे यांना नेमकं कुठलं पद दिलं जातं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. शिवाय अजित पवार हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या रांगेत असल्याचं आपल्याला माहिती आहे. आपण बघतोय आता पुढचं मंत्रिमंडळाची स्थापना, शपथविधी हे सगळे पुढचे जे कार्यक्रम आहेत ते कसे आता ठरवायचे याबाबत आता बैठकींचा सिलसिला सुरू होणार आहे. पहिली बैठक वर्षावर सुरू देखील झालेली आहे. दृश्यामध्ये आपण बघतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले, खासदार प्रफुल्ल पटेल हे सगळे नेते मंडळी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे. साम टीव्हीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय. निश्चितच विजय गुलाल हा महायुतीने आता उधळलेला आहे आणि त्यानंतर आता केवळ 26 तारखेला सत्ता स्थापनेसंदर्भातली चर्चा आता होणार आहे. मुख्यमंत्रीपद नेमकं कुणाला मिळणार या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. सेजल, आपण आज म्हणू शकतो की आजचा दिवस अगदी सुखाची झोप या सगळ्या महायुतीच्या नेत्यांना लागणार आहे, कारण एवढं अभूतपूर्व असं यश यांना मिळालेलं आहे. निश्चितच. अगदी जो काही आपले आमदार सांभाळण्यासाठी जो काही प्रयत्न सुरू होता, महायुतीकडून सुद्धा हॉटेल्सचं बुकिंग झालेलं होतं, विमानं सुद्धा मागवण्यात आलेले होते. मात्र असा यश, असा विजय आपल्याला मिळेल कदाचित याचा विश्वास नेत्यांना सुद्धा नव्हता. मात्र अगदी मॅजिक फिगर 224 चा आकडा यावेळेस महायुती गाठताना दिसते. आणि आता आमदारांना सांभाळायचा प्रश्नच नाही, कारण स्पष्ट बहुमत असल्यामुळे सगळे महायुतीचे नेते आता रिलॅक्स आहे. निश्चितच. आपण बघू शकतोय आज सुद्धा दिवसभर सकाळपासूनच खरं तर सकाळी पहिले कल हातात आले त्यावेळेस अनेक ठिकाणी महाविकास आघाडीवर असल्याचं बघायला मिळत होतं आणि त्यामुळे घडामोडींना वेग आला होता. मात्र त्यानंतर साधारणतः 12 वाजेनंतर चित्र स्पष्ट झालंय. अगदी या पूर्ण आतापर्यंतच्या या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल की साधं विरोधी पक्षनेते पद देखील काँग्रेसला मिळणार नाही अशी चिन्ह आहेत. निश्चितच. कारण 28 हा आकडा गाठणं कुठल्याही पक्षाला महत्त्वाचं असतं. मात्र सध्या जर आपण बघितलं, ठाकरे सेना असो, शरद पवार यांची राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस, कुणालाही तितक्या जागा मिळालेल्या नाही आहे. काँग्रेसला सध्या 20, ठाकरे सेनेला 19, तर एनसीपी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 13 जागा सध्या मिळताना दिसत आहेत. आणि मनसे ह्या निवडणुकीत देखील पास काही झाली नाही. निश्चितच. मनसेला खातच अद्याप उघडता आलेलं नाहीये. मात्र मनसेचे जे एकमेव आमदार होते ते सुद्धा या निवडणुकीमध्ये आपली जादू दाखवू शकलेले नाहीयेत. आपण दृश्यामध्ये सेजल रामदास आठवलेंना देखील पाहतोय. मला उत्सुकता आहे आता की काही वेळानंतर रामदास आठवले देखील माध्यमांशी नक्कीच बोलतील, तेव्हा ते काय कविता करतात ते पाहणं देखील तितकंच रंजक असणार आहे. निश्चितच सर. यावेळेस खरं तर रामदास आठवले यांचं एक विधान आठवतं, ते म्हणजे जर मुख्यमंत्री पदाचा प्रश्न सुटत नसेल तर मी सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो असं विधान रामदास आठवले यांनी केलेलं होतं. आणि सध्याच्या या बैठकीमध्ये रामदास आठवले सुद्धा बसलेले आपल्याला दिसत आहे. त्यामुळेच या बैठकीनंतर जेव्हा कधी ते माध्यमाशी संवाद साधतील या